तेजश्री किशोर प्रधान मॅडमला विचारायचंय. किशोर प्रधान नाही, तेजश्री राजा प्रधान. मॅडम मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सिरियलमध्ये असताना गोखले परिवाराशी तुमचे संबंध होते. तुम्ही सुनबाई होतात त्या परिवाराच्या आणि त्या परिवाराचा एक बिझनेस पण होता, बरोबर आहे? पापड लोणच्याचा बिझनेस होता, गृहउद्योग होता तुमचा. तर म्हणजे तुमच्या घरात 6 बायका होत्या, तर त्या सगळ्या बायका त्या बिझनेसमध्ये मदत करायच्या का? सुरुवातीला करत होत्या, तर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर माज आला त्यांना. मजा आली त्यांना. काय आलं? मजा आली त्यांना. मजा आली. मजा आली ना. मग तो एक काना कशाला लिहिताय? Sorry. मजा आली लिहा. ते इकडचं तिकडं झालं थोडस. सॉरी. परिस्थिती सुधारल्यावरती मजा आली. पुढे बोलत राहा मॅडम. हा तर परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी हाताखाली माणसं कामगार नेमले आणि मग ते काम करायचं. कळलं तुम्हाला? त्यांच्या हाताखाली कामगार होते. मॅडम मला विचारायचं की आता त्या 6 बायका ह्यांनी जे सांगितलं ते तर मदत करत नाहीत ह्यांच्या बिझनेस मध्ये. नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा कारखाना व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. आता त्या 6 बायकांची सिरियल पण थांबली आहे. म्हणजे त्या 6 जणींकडे काम नसणार. तुमचं काय म्हणणं आहे? नाही सर, माझा पण पापड धंद्याचा बिझनेस आहे. तेव्हा तुमच्याकडे जॉईन करणार नाहीत. नाही, आमच्याकडच्या 6 बायका पळून गेल्या. मला आता 6 बायका तिकडे कामावर ठेवायच्यात म्हणून मी आपलं म्हणलं. बाकी काय नाही. असेल तर बाबा आपल्याकडे वेकेन्सी आहे. पण बाकी तुमच्या बायका का पळून गेल्या? आता मी आहे तिथं म्हणल्यावर कोणी थांबतंय होय? बरोबर आहे. यांची बायको पळून गेली, बायका काय थांबणार आहे का? बसा. तुमच्याकडे येत नसतात ते, सेलिब्रिटी असतात. नमस्कार, नमस्कार. चमत्कार नंतर मी करा. आले लाल सैराट दैनिक मधनं. वा, लाल सैराट म्हणजे जबरदस्तच नाव ठेवलं मॅडम तुम्ही. माझा प्रश्न आहे प्रश्न आहे. सुरुची आडारकर ह्यांना. सुरुची आडारकर. नमस्कार. आडारकर नाही, आधार कार्ड कर. ठीक आहे, मी बदलून घेते. वा मॅडम, माझं राहिलं होतं आधार कार्डचं काम. 100 रुपयात होते, थांबा. प्लीज. मला त्यांना बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे की अभिनय आणि नृत्य याच्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्ती कठीण काय वाटते? चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न विचारला मॅडम. नृत्य. क्या बात आहे. दिग्दर्शकाची अभिनेत्री. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आताच आमच्या सूत्रांच्या हाती असं लागलेलं आहे हे की का, सुरुची सूत्रांच्या? आडारकर या खोटं बोलतात. कसं काय? येस, खोटं बोलतात हो, का? ते आत्ताच्या आत्ता त्यांनी इथे या मंचावरती त्या खोटं बोललेल्या आहेत आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे. काय बोलल्या त्या? त्या म्हणाल्या की नृत्य हे माझ्यासाठी अभिनयापेक्षा कठीण आहे. ऑडिओ प्लीज. ॲक्टिंगच्या क्षेत्रात खरं तर मी खूप ॲक्सिडेंटली आले. फार असं मी ठरवलं नव्हतं. मी जसं म्हटलं, मी डान्समध्ये कायम होते स्कूलमध्ये असताना. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असायचेच मी. आणि शिक्षण काय कशात केलं होतं? मी आर्ट्स घेतलं नंतर आणि मी आता MA झाले इंग्लिश लिटरेचरमध्ये. वा, क्या बात. त्यामुळे मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असायच्याच कायम. आणि नाटकासाठी विचारलं गेलं मला. तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. नृत्यातून अभिनयाकडे हो, तू yes, झुकलेली yes, आहेस. yes. मग आताही डान्स करतेस का? कधी वेळ मिळतो का? खरं तर तसा वेळ मिळत नाही, पण येस, माझं पॅशन आहे डेफिनेटली. त्यामुळे मला हे परस्यू करायला नक्कीच आवडेल. आणि त्या डान्सची झलक आम्हाला पुरस्कार सगळ्यांना. तर हा आवाज जो तुम्ही आता ऐकलात तो होता सुरुची आडारकर यांचा. एका वाहिनीला त्यांनी इंटरव्ह्यू देताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की डान्स हे त्यांचं पॅशन होतं की नाही? करेक्ट आहे. ओके, देन हे इथे प्रूव्ह झालेलं आहे. माझं टिंग ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेले आहे. माझं चीजचं दुकान आहे. उंदरे चीज म्हणून प्रसिद्ध आहे. काय? उंदरे चीज. माझं नाव आहे बोका उंदरे. काय? बोका उंदरे. बोका म्हणजे काय असतं? बोका म्हणजे बोमन काशीनाथ उंदरे. बोमन? बोमन कसं नाव तुमचं? माझे वडील पारशी होते सर. ते का पारशी गेले? नाही, पण त्यांना मराठी फारशी येत नव्हती म्हणून ते पारशी. नाही, मला वाटलं विनोद का काय मारून टाकलं तिथले. चला. बरं केलं. चालतं बरं. बऱ्याच वेळ काही सुचलं नाही तर असा एखादा चालतो.
कधी कधी त्याच्यावर बी एपिसोड काढलेत आपण. काढलेत नाही याच्यात episode. बरं जाऊ दे सर. आता मी या मॅडम कडून काय म्हणतात त्याला ते सर हा? मॅडम जाहिरात या ना इकडे म्हणा. जाहिरात छोटीशी करून घ्यायची आहे. आता तुम्ही आल्याच म्हणल्यावर एवढा सेलिब्रिटी चेहरा भेटणार आहे काय? लय ऐकून घ्या, फक्त 2च ओळी आहेत. खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना, चांगली चीज कुठे मिळे ना. हा, खुलती कळी खुलली, चांगली चीज मिळली. हे असं. आणि उंदरे चीज, उंदरे एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन. कशाचं आहे हे चीज? कशाचं आहे? माणसाचं का उंदराचं? कशाचं आहे? नाही माणसाचंच चीज आहे सर. मग उंदरे खाऊन मरतात बाहेर जाऊन कसं? आम्ही काय केलं सर, 2 in 1 बनवले. अच्छा. 2 in 1 बनवले म्हणजे कसं, म्हणजे माणसानं खाल्लं की त्याची तब्येत बनणार आणि उंदरांनी खाल्लं की त्याचा ऑफ होणार. खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना असं 7 वेळा सलग म्हणायचं. काय? खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना असं 7 वेळा सलग म्हणायचं. आणि त्याच्या पुढे लगेच मिळायचं चांगलं खुलता कळी खुले ना, चांगलं चीज कुठे मिळणार. खुलता कळी खुलली, चांगलं चीज मिळली. उंदरे चीज. ए बंडू, वा. ए बाळू कुठे गेला रे? काय? कुठे ये? आपल्या याला घेऊन ये, कत्रिनाला घेऊन ये, कत्रिनाला घेऊन ये पटकन. वा वा. ये पटकन ये कत्रिनाला ठेव. तरी नाव आहे हिचं नाव. ये इकडे मॅडम इकडे. कुठे गेलता कुठं तू इतक्या कत्रिनाला घेऊन रे? ए पार्लरला गेलो तो. काय सांगतो कशाला? ते तिचे आयब्रो करायचे होते ना. तरीच म्हणलं मला माझी अरे. कत्रिना इतकी चिकनी कशी दिसायली ती. किती दिसायला लागली का? एक सेल्फी काढू का पटकन? काढा बघू कशी दिसते. हे बघा याचं वेगळं. बघा बघा म्हैस कुठली माणूस कुठला कळतोय का? बघा. अरे आमचं पण लय कन्फ्युजन होते. त्याला काही कळतं त्याला बांधलं गोठ्यात आम्ही. कळलं तुम्हाला? एक्शन. खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना, सिंपल आहे सिंपल. चांगल्या पद्धतीनं करून दाखवते. चांगला करा ना. Innovative. हा इनोव्हेटिव्ह करा ना. मग काय? खुलता कळी खुले ना, चांगलं चीज कुठे मिळे ना. खुलता कळी खुलली, चांगलं चीज मिळली, उंदरे चीज. वा वा खरे खरे. फक्त ते एकदा फक्त एक आता मी नंतर कटिंग मध्ये घेतो ते. म्हणजे उंदीर एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन असं घ्या. पण मरण्याची इमोशन द्या थोडं. उंदीर एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन. मस्त पण असते आमची. उंदीर एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन. उंदरे चीज. हसरा चेहरा पाहिजे. तुम्ही हसू नका. हसरा चेहरा पाहिजे त्यांचा आम्हाला. हा हा. उंदरे चीज. धन्यवाद मॅडम. आता फायनली आपण विचारूयात बिनकामाचे पत्रकार मिस्टर बिनकामाचे पत्रकार. त्यांची खासियत मी सांगू इच्छितो की ते आवड निवड विचारतात प्रत्येकाला की तुम्ही स्लॅम वा वा. हा तुम्हाला विचारतात ते तेजश्री म्हणतात वेगळ्या भाषेत. आवडतं फळ. आवडतं फळ. आवड काय आवड? आवडतं फळ. आवड फणस. आवडतं फूल. मोगरा. तरी मोगराच. गुलाब. हे का गुलाब का? माझा आवडता आवडता पदार्थ. काही नॉनव्हेज. काही ह नॉनव्हेज. चिकन तंदुरी. हा चालेल. आवडता हिरो हिंदी मधला रणबीर कपूर. सागर करंडे. बिनकामाच्या पत्रकारासाठी जोरदार टाळ्या. चांगलं केलं त्यांनी शेवटचे प्रयत्न. तर अशा पद्धतीने मला वाटतं पत्रकार परिषद अतिशय चांगली रंगली. छान पत्रकार उत्तम. तुम्ही सगळे प्लीज जा.